नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राखी पौर्णिमा, जन्माष्टमी आणि सलग लॉंग वीकेंडच्या पार्श्वभूमीवरती मुंबईसह नवी मुंबई विमानतळावरनं लोकप्रिय मार्गांवरील विमान तिकिटांचे दर हे झपाट्यानं वाढलेत. 2 दिवसामध्ये घरी किंवा नातेवाईकांकडे जाऊन नोकरीच्या ठिकाणी परतणारे नोकरदार आणि धार्मिक पर्यटन स्थळांकडे वळणारे पर्यटक या पार्श्वभूमीवरती विमान तिकिटांच्या दरांनी देखील उड्डाण घेतले. तर आयत्या वेळच्या बुकिंगसाठी प्रवाशांना अगदी दुप्पट ते तिप्पट दर मोजावे लागत आहेत. सणाच्या निमित्तानं घरच्यांसोबत सण साजरा करण्यासोबतच धार्मिक पर्यटन स्थळी देखील भेटी दिल्या जातात. त्यामुळे मुंबई ते अयोध्या दिल्ली मार्गे परतीचा प्रवास हा किमान 23,000पर्यंत पोहोचलाय. जन्माष्टमीच्या निमित्तानं जगन्नाथपुरीलाही पर्यटक जातात आणि हे दर देखील 18 ते 20,000पर्यंत पोहोचल्याचं पर्यटक व्यावसायिक सांगत आहेत. सणांच्या निमित्तानं शहराच्या गजबजाटापासून दूर जाण्यासाठी गोवा, उदयपूर अशा शहरांना या काळामध्ये पसंती मिळते. त्यामुळे या मार्गांवरील विमानांचे दर देखील वाढलेले आहेत. सोबतच मुंबई अहमदाबाद मार्गावरती 27 ते 31 ऑगस्ट दरम्यान जाण्या येण्याचं तिकीट 26,000पर्यंत पोहोचलंय. गुरुवारी कार्यालयाचं काम आटोपल्यानंतर थेट विमान प्रवास करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी तसेच सोमवारी थेट कार्यालयामध्ये पोहोचून कामाला सुरुवात करणाऱ्यांसाठी या खिशाला मोठा फटका बसणार आहे. याच मार्गाने आयत्या वेळी बुकिंग केल्यास त्याचे दर दुपटी तिपटीनं वाढले आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं विमान तिकिटाच्या दरांनी देखील गगनाला गवसणी घातलेली आहे. सणासुदीच्या काळात हवाई प्रवास महागला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.